नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खानदेशी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण कस्टर्ड बनवणार आहोत, फ्रूट कस्टर्ड. तर त्यासाठी जे फळं अवेलेबल होते तेच घेतले मी. तर याच्यात फक्त आता डाळिंबाची कमी होती, तर डाळिंब नाही भेटलं तर मग मी याच्यातच करणार. तर त्यासाठी इकडे मी अर्धा डझन केळी, अर्धा किलो चिकू, अर्धा किलो मी द्राक्ष घेतले व एक ॲपल होता घरातच, तर तो चिरून टाकणार आहे याच्यात. व इकडे मी कस्टर्ड पावडर घेतली व्हॅनिला फ्लेवरची. व इकडे 2 प्रकारच्या गुलाबाच्या कळ्या घेतल्या मी, ज्या सुकून बरणीत भरलेल्या. एक पिंक कलरचा, तो खूप छान सुगंध खूप छान येतो त्याचा. व इकडे हा कलरसाठी घेतला वेलवेट गुलाब. तर हे दोघं पण मी सुकून ठेवलेलं. तर असे गोड वस्तू राहतात तर त्याच्यात मला यूज करायला खूप आवडतात. तर कारण पिंक कलरचा आहे ना, तो सुगंधासाठी खूप छान राहतो. व हा कलरसाठी तुम्ही ड्रायफ्रूट पण यूज करू शकता. इकडे मी 2 लिटर दूध घेतलं होतं. आता फळ स्वच्छ धुवून घेते व दूध गरम करायला ठेवले एका साईडला. तरी बघा, चिकूचे साल असे व्यवस्थित काढून घ्यायचे. तर एका साईडला फ्रूट कट करून ठेवले होते व इकडे मी दूध छान उकळलं होतं मंद आचेवर. तर मी 2 लिटर दुधासाठी 400 ग्रॅम साखर घेतली होती. तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर तुम्ही 350 घेऊ शकता किंवा 450 थोडे वाढवू शकता, जसं गोडीनुसार. जेव्हा साखर घातल्यानंतर दूध छान मंद आचेवर होत होतं, तर एका साईडला मी बाउलमध्ये अर्धी वाटी गार दूध घेतलं होतं व अर्धी वाटी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली होती. तुम्ही कोणत्याही फ्लेवरची वापरू शकता. तर त्याला गारच दुधात मिक्स करायची, नाहीतर डायरेक्ट आपण गरम दुधात टाकली तर गठुड्या होतात. तर छान गार दुधात मिक्स करून घेतली होती व उकळी आलेल्या दुधात मी घालून घेतली थोडी थोडी करून. तरी पण या व्हॅनिला फ्लेवरचा एवढा कलर आला नव्हता, लाईटच कलर होता त्याचा. नाही तर काही कस्टर्ड पावडरचा खूप छान कलर येतो, पण टेस्टला खूप छान होती ही. इकडे व्हॅनिला ते कस्टर्ड पावडर घातल्यानंतर मी 4-5 मिनटं मंद आचेवर होऊ दिलं व बाकी असलेले फळं चिरून घेतले. सगळ्यात शेवटी मी केळी चिरल्या होत्या, नाही तर त्या काळ्या पडतात. तर इकडे जे गुलाबाचे आपण कळ्या घेतल्या होत्या, तर मी गुलाबाच्या कळ्या काढून धुवून सुकवल्या होत्या. तर छान कोरड्या होत्या त्या चुरून टाकल्या होत्या मी, कारण डाळिंबाची कमी थोडी जाणवत होती. डाळिंबामुळे दिसायला पण खूप छान दिसतं कस्टर्ड व टेस्टलाही छान दिसतं. तर सगळ्यात आधी मी द्राक्ष टाकून घेतले व ॲपल, जे पण आपण फ्रूट कट केले ते केक करून टाकून घ्यायचे. कारण उन्हाळ्यात जे पण आपल्याकडे फ्रूट असले ते घालू शकता तुम्ही. तर मी हे 3-4 प्रकारचे फ्रूट घातले होते. तरी बघा, चिकूही घालून घेतला व सगळ्यात शेवटी मी जे केळी कट केली होती आयत्या वेळेसला ते घालून घेतले, नाही तर ते काळे पडतात मग. तर केळी घालून छान मिक्स करून घेतलं होतं व आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं 1-1.5 तास. सगळे फ्रूट घातल्यानंतर मी नॉर्मल टेम्परेचरवर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं, नाही तर बर्फ होतो. तर मी आयत्या वेळेस दुपारी जर पाहुणे येत असले तर सकाळी बनवते किंवा संध्याकाळी खायचं असलं तर दुपारी बनवते. मी खूप रात्रभर ठेवत नाही बाकीचे फळ वगैरे, काळे पडतात म्हणून. तर असे करू शकता तुम्ही 2-3 तास आधी. आणि उन्हाळ्याची तर मुलं वाटच पाहत राहतात, असं थंडगार काहीतरी आईस्क्रीम वगैरे हे ते आपण खाऊ देत नाही दुसऱ्या सीझनमध्ये. तर तुम्ही नक्की करून बघा व कशी वाटली माझी रेसिपी तर नक्की कमेंट्समध्ये टाका, लाईक करा व अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. धन्यवाद.